नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण चपातीचे तुकडे कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर त्याच्यासाठी इथे चपाती जी आहे ती अशी मोठी जी आहे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, इथे चपाती बारीक आपल्याला तुकडे करायचे नाहीयेत, तर त्याचे मोठे असे तुकडे करून घ्यायचे आहेत। कारण की पाण्यामध्ये जेव्हा आपण चपाती टाकतो तेव्हा ती लवकर ओलसर होते आणि बारीक केलं तर अगदी त्याचा लगदा होऊ शकतो। तर त्यासाठी इथे जे आहे ती चपाती अशी मोठी त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। त्यानंतर फोडणीसाठी इथे एका कढईमध्ये थोडेसे तेल घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे यांची फोडणी द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा कोल्हापुरी चटणी टाकली आहे। तर इथे मी 2 वाट्या पाणी घातलं आहे, कारण की इथे मी 2 चपात्या वापरल्या आहेत। तर पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा, एका चपातीसाठी 1 वाटी पाणी। इथे चवीनुसार मीठ घालायचे। इथे जो मॅजिक मसाला आहे त्याचं मी एक पूर्ण जे आहे ते पॅकेट घातलेलं आहे। मॅगी मसाल्याने त्याला खूप छान चव येते। तर आता इथे पाण्याला उकळी आली, तर त्याच्यामध्ये आता जे चपातीचे तुकडे आहेत ते टाकून घेतले आहेत आणि ते अगदी अलगद असे हलवायचे आहेत। आणि चपातीचे तुकडे जे आहेत ते मोठ्या गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत, कारण की चपाती जे आहे ते पाणी लवकर शोषून घेते। जर आपण लहान गॅस केला तर त्याच पूर्ण चपाती पाण्यामध्ये विरघळून जाईल, त्याचा लगदा होईल। त्यामुळे मोठ्या गॅसवरती अगदी 2 मिनिटात हे चपातीचे तुकडे तयार होतात। तर बघू शकता इथे आपले चपातीचे तुकडे, गरमागरम चपातीचे तुकडे तयार आहेत। तर ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत आणि त्याच्यावरती आता आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत। बघू शकता चपातीचे तुकडे किती छान झालेले आहेत। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।